मग काय आहे? मी ज्ञानी माणूस नाहीये तर मी काय माणूस आहे? तर मी अनुभवी माणूस आहे. बघा तुम्हाला पटतंय का? अनुभव आहे माझ्याकडं, माझ्या आयुष्याचा अनुभव आहे, लोक बघितलेली आहेत. आपल्यासारख्याला काय पाहिजे असतं माहितीये का? आपल्यासारख्याला क्षणभंगूर सुख पाहिजे असतं. नोट म्हटलं की नोटेच्याच मागं धावणार, बायका म्हटलं की बायकांच्याच मागं धावणार. काय नाही, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. प्रॉपर्टीज म्हटलं की 1-2 फ्लॅट घेऊन किंवा एखादं रो हाऊस घेऊन मी नाही थांबू शकत. दिल मांगे मोर चालूच राहतं माझं. बरं त्यांनी काय होतं? झोपणार मी एका 6.5 बाय काय अजून 5 फूट डबल बेडवरती. मग एवढ्या प्रॉपर्टीज कशाला पाहिजेत? नाही, पण म्हणजे काय, उद्या कधीतरी वेळ आली तर आपल्याकडे, म्हणजेच फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी. बरोबर बोलतोय का मी? आपल्यातल्या प्रत्येकाला इनसिक्युअर्ड फीलनी गुंडाळून ठेवलेलं असतं, असं वाक्य मी बोलतोय. हे इनसिक्युअर्ड फील का असतो? कारण आपण काळजी करण्यात आयुष्य घालवलेलं असतं. काळजी करण्यात आयुष्य घालवल्यामुळे आत्तापर्यंत आपण इथं आलेलो आहे. काळजी घेण्यात केलेलं नाहीये आपलं आयुष्य. फक्त दारू पिऊन आपण इथं आलेलो नाहीये, फक्त व्यसन करून इथं आलेलो नाहीये. एका टिपिकल प्रकारची मानसिकता घेऊन आपण इथं आलेलो आहे. आनंदराव बरोबर आहे? व्यसन हा पाठ सोडावं. व्यसन हे शेवटची स्टेज झाली. त्याच्या अगोदर आपली मानसिक जडणघडण जी आहे ना, ती कायम आपल्याला इन्सिक्युअर्ड फीलमुळे आलेली आहे. ह्याचा अर्थ आता या पाषाण सारखा माणूस, त्याला पैशाची चिंता नाही, आपलं पुढं कसं होईल हे पैशाच्या बाबतीत त्याला चिंता नाहीये. पण ह्याचा अर्थ इतर कुठल्याच बाबतीत त्याला चिंता नाही असं नाहीये. बरोबर बोलतोय का भाषणकर? मला मुलंच होतील का? झाली तर जगतीलच का? जगली तर शिकतीलच का? शिकली तर परदेशात जातील का? परदेशात गेल्यानंतर लग्नच तरी होतील का? लग्न झाली तर त्यांना मुलं बाळ होतील का? म्हणजे माझा वंश चालेल का? कायम भविष्याचीच चिंता. आणि हे सगळं केल्यावर ते मला विचारतील का? आणि मी अजून किती दिवस जगणार आहे कोणास ठाऊक. एक उदाहरण सांगतो, म्हणजे मी तुझ्या मनातले विचार नाही सांगत आहे मी कोणाला, कुठल्याही सामान्य माणसाच्या मनातले हेच विचार असतात. भविष्याची चिंता. बरोबर आहे? मग ह्यातनं कसं बाहेर पडायचं? मी प्रवचन करायला बसलेलं नाहीये इथं. मी आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या परत दारूकडे नेतात आपल्याला. भविष्याची चिंता आपल्याला परत परत दारूकडे नेते. मग ती कशी मिटवायची? तर ती मिटवण्यासाठी परमेश्वरांनी आपल्याला आजचा दिवस दिलेला आहे. काय करायचंय आजच्या दिवसात? तर आजच्या दिवसामध्ये मी माझी मानसिकता अशी ठेवायची आहे की मला भविष्याची चिंता नसावी. म्हणजे काय? तर आजच्या दिवसभरामध्ये माझ्या वागण्यामुळे काही वाईट होणार नाही. मी दारू पिणे, गांजा पिणे याच्याबद्दल बोलत नाहीये. मी वेडोवाकडं बोलणे, शिव्या देणे, चोऱ्या करणे, लांड्या करणे, फ्रॉड करणे, घरच्यांना टोप्या लावणे, इमोशनल ब्लॅकमेल करणे, घरचे सोडून जातील हे कोणाला भीती वाटते?
जो इमोशनल ब्लॅकमेल करतो आई बापांना, बहीण भावंडांना, बायका पोरांना, त्यांनाच भीती वाटते. कारण ह्याच्या वागण्यात खोट असते. हसतोय करे, मिळालं का आयडेंटिफिकेशन? विषय असा चाललाय की माझ्या वागण्यात जर खोट नसेल तर माझी इन्सिक्युअर फिलिंग कमी 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 होत जाते. म्हणजे लॉजिकल बोलतोय आम्ही, याच्यात कुठेही काही म्हणजे हे करत नाहीये. मग काय? हा बोल. हा, फक्त आजचा दिवस मी माझ्या वागण्यात जर का बदल केला म्हणण्यापेक्षा विचारपूर्वक वागलो तर माझा इन्सिक्युअर फील अबाउट टुमॉरो हा एक एक दिवसाच्या हिशेबाने कमी कमी होत जातो. भागवत, तू किती वर्षाचा आहे रे आत्ता? 35 वर्षाचा आहे तू. एकदम झाला का रे तू 35 वर्षाचा? नाही झाला. एक एक दिवसाच्या हिशेबाने झाला तू 35 वर्षाचा. बरोबर आहे. तुझ्या आयुष्यात काही घटना 35 वर्षात घडलेल्या तुझ्या लक्षात आहेत आहेत की नाही? हा, तू अजून जिवंत आहे. बघा मी बोलतोय ते भागवत हा अजून इथं समोर बसलेला अजून जिवंत आहे. मग आत्ता तुला असं मनात येतं का रे तू उद्या मरशील? हे नाही येते. हा उद्या मरणार नाही असं याला माहिती आहे. बरोबर बोलतोय ना मी? कशावरनं माहिती आहे रे तुला? इतिहास सांगतो. आपला सगळ्यांचा इतिहास सांगतो की आपण उद्या मंगळवारी, आज मंगळवार आहे ना, उद्या बुधवारी मरणार नाहीये. मरणार आहे का? कोणाला वाटतं आता उद्या मरणार? आपण नाही मरणार. का? कालपर्यंत नाही मेलो, आजही नाही मेलो. म्हणजेच इतिहास तपासता एक एक गोष्टीवरती आपला विश्वास बसायला लागतो. बरोबर. आता जर आनंद काळे दारू पीत नसेल इथनं बाहेर गेल्यावर तर आपोआप तुला हे वाटेल की नाही की छे छे आता नाही पेणार मी? वाटेल की नाही? तो 150 दिवसवाला बसतोय. किती रे? कितवा दिवस आहे तुझा? 163 दिवसवाला बोलतोय बर का. तुला वाटतं उद्या दारू पिशील तू? का नाही वाटत? 163 दिवस तो प्यायला नाहीये. आणि नुसता प्यायला नाहीये असं नसून त्या 163 दिवसात त्यांनी न पिण्यासाठी काहीतरी केलेलं आहे. बरोबर बोलतोय ना? काही करू दे त्यांनी, रामरक्षा म्हणू दे, नाही तर भीमरूपी म्हणू दे, नाही तर खोलीमध्ये कोंडून घेऊ दे, ते काय करतोय तो त्याचा प्रश्न आहे. तो प्यायलेच नाही कारण त्यांनी ती कृती केलेली आहे. बरोबर. मंदर तुला वाटतं का रे उद्या तू पिशील? काय सांगतो? कशावरनं नाही पेणार सांग बरं? तोही 5 महिन्याचा इतिहास सांगतोय ना रे. म्हणजेच मला काय सांगायचंय, आपला इतिहास जर का आपल्याला सांगत असेल तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो. बरोबर आहे का? लॉजिकल बोलतोय का मी का नाही? कोणाला काही ह्याच्यामध्ये प्रश्न आहे का? रत्नदीप? नाही. आपला इतिहास सांगतोय. हो पण मी इथनं 10 वेळा डिस्चार्ज घेतलाय आणि तेव्हा प्यायलोय ना. अरे हो तेव्हा प्यायलाय, पण तेव्हा तुला हे माहित नव्हतं की जसं दारू पिण्यासाठी काहीतरी करायला लागतं तसं दारू न पिण्यासाठी काहीतरी करायला लागतं. हे इथं शिकला ना बेटा तू. आता 5वीची परीक्षा द्यायलाच गेला नाही मी आणि 5वीच्या वर्षभर मी वर्गात बसलो आणि सगळं शिकलो, पाढे पाठ केले, सगळं केलं आणि परीक्षेच्या दिवशी दांडी मारली आणि परीक्षेत नापास झाला तर तूच तुझ्या कर्तव्याचं काय म्हणायचं त्याला, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार बेटे नाही का?
आता हे काय आहे सगळं? हे जे सगळं आहे हे आपण रचलेला इतिहास आहे. आतापर्यंत आपल्या आयुष्यात जी काय पडझड झाली, बरोबर बोलतोय का मी? या सगळ्याला प्रॅक्टिकली आपणच जबाबदार आहे, बरोबर? मग आता पडझड न होण्यासाठी सुद्धा आपणच जबाबदार असणार आहे. एवढं सगळं होऊन मागच्या वेळेला मी बोललो तसं इथं मला सगळेजण जे दिसत आहेत त्यांचे दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, दोन्ही कान सगळं इंटॅक्ट आहे ना? मग असं काय रे तुझ्यामध्ये वेगळं? एवढी अघोरी दारू पिऊन, अघोरी हा शब्द मी मुद्दाम वापरतोय बरं का. आपण काय बारीक सारीक दारू पिऊन, बारीक सारीक चिलमी ओढून असं काय आलेलं नाहीये इथं. आपण अधिक अघोरी दारू पिऊन आलेलो आहे. आपण अघोरी अत्याचार करून इथं ऐकायला बसलेलो आहे, तरी हा याला उचलला नाही. एवढा वाईट आहे का रे आपण? देवानी सुद्धा हा नको म्हणावा, एवढा वाईट आहे का रे आपण? तर तेवढा वाईट नाहीये. म्हणजेच अजूनही परमेश्वराने आपल्याला एक चान्स दिलेला आहे. मग कुठे आहे परमेश्वर? तो त्या देवळात बसलाय. त्यात कसला राहतो? तू गेला देवळात तर तो देवळात बसलाय, नाही तर कुठे? तर तुम्हाला सांगतो, माझा विश्वासही नव्हता आणि माझी श्रद्धाही नव्हती. कारण सीइंग इज बिलिव्हिंग. मी जे डोळ्याला दिसतं त्यालाच मी विश्वास ठेवतो. पण अशा काही गोष्टी आपल्यासारख्याच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या असतात की जेव्हा आपण गॅरंटेड मारायला पाहिजे होतो. अशोकराव बरोबर बोलतोय का मी? तुम्हाला पटतंय का? कोणाला पटत नाहीये रे. कायद्याने मारायला पाहिजे होतो बेटे आपण. असा कोण आहे की ज्याला पटलं नाही हे? फायदा एकचही हात नाही वर आला. ह्याचाच अर्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत, बरोबर बोलतोय का मी, की कायद्याने मारायला पाहिजे होतं आपण. मग तरी का जगलो आपण? काळे का जगलो रे? परमेश्वरांनी संधी दिली म्हणतो. आता मला सांगा, आता जर मी संधी घालवली तर माझ्यासारखा कपाळ करंटा मीच ना, का नाही? त्याला कपाळ करंटा असा शब्द वापरलाय बरं का मी. बघा, विचार करा. मग कुठे आहे तो परमेश्वर? मी नाही पाहिलेला, पण आहे का? तर हो आहे. कशावरनं? तर इतकी सगळी नाटकं होऊन, तमाशे होऊन, राडे होऊन, सगळं होऊन अजून आपल्याला त्यांनी धडधाकट ठेवलेले. अजून आपल्याला आपल्या आईबाप इथं पैसे भरतायत. याचा अर्थ त्यांनी त्यांच्याकडनं आधार तोडलेला नाहीये. मग आईबाप आपले परमेश्वर आहेत का? माहित नाही. बायको परमेश्वर आहे का? माहित नाही. मुलं परमेश्वर आहेत का? माहित नाही. मग कुठे आहे परमेश्वर? मग कुठे श्रद्धा? कुठे विश्वास आहे? परत बॅक टू द पॅव्हेलियन. जे डोळ्याला दिसतं तेच खरं.
आपण जगलोय असं एकदा स्वतःला चिमटा काढून बघा, म्हणजे कळेल हो आपण जगलोय. दिसलं का? याचा अर्थ आपण जगलोय याच्यावर विश्वासही आहे आणि आता मी मरणार नाही. मगाशी तू बोलला ना 5 महिने काय 165 दिवस झाले उद्या पेणार नाही. कशाच्या जीवावर बोलला? त्या श्रद्धेच्या जीवावर. आता मी श्रद्धेबद्दल बोलतोय. ज्या परमेश्वरांनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे, हा मार्ग म्हणजे रिहॅब सेंटरचाच मार्ग असं मला बोलायचं नाहीये. मला बोलायचंय ते म्हणजे मला मदत घेतली पाहिजे हा मार्ग बोलतोय मी. मदत कुठूनही घ्या तुम्ही. हा सगळा जो आहे खेळ तो स्वमदतीचा खेळ आहे. मला स्वतःला मदत करायची आहे, त्याला इंग्रजीमध्ये सेल्फ हेल्प असं म्हणतात. आता मीच माझ्या डोंगणावरती पळताना जोरजोरात लाथा मारायच्या आणि मग लागलं म्हणायचं. म्हणजे काय? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, नाही का? आता मी पितोय का? नो प्रॉब्लेम. असं वाटणं इटसेल्फ इज अ प्रॉब्लेम. कारण तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण दारू प्यायची नाहीये हे साध्य धरून चालत असतो. माझ्या जीवनामध्ये मला साध्य काय आणि साधन काय हेच मुळी कळत नव्हतं. मला वाटायचं आता मी पीत नाहीये याचा अर्थ ऑल इज वेल. आता बायकोनी नीट वागलं पाहिजे, पोरांनी नीट वागलं पाहिजे, आई बापांनी मायाशी पहिल्यासारखं वागलं पाहिजे. आता त्यांची वय झाली आहेत, प्रॉपर्टी माझ्या नावावर केली पाहिजे. शाळा कॉलेजमधल्या मित्रांनी परत वेलकमच केलं पाहिजे. दरवेळेला ट्रिपला जाताना मोन्या अशी हाक मारलीच पाहिजे. मुतलाल एका मागच्या वेळी तू त्यांच्या पार्टीमध्ये जाऊन दारू पिला होता आणि मुतला, कसे बोलवतील ते तुला? चल रे ट्रिपला म्हणून. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आज जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे त्याला आपणच कारणीभूत आहे. हे जसं खरं आहे तसं उद्या जे आपल्याला होणार आहे किंवा बनायचं आहे भागवत, त्यासाठी आपल्यालाच केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मला माझी श्रद्धा उपयोगी पडते. देवानी आत्तापर्यंत आपल्यातल्या कोणाचं काही वाईट केलंय का? आईबापांचा मृत्यू सोडला तर ते देवाकडे गेले. ते असल्या गोष्टी सांगू नका. बाकी तुमच्या जीवनात देवानी काही वाईट घडवलंय का? कोण सांगेल रे? बोला. आयला एकही जण बोलायला तयार नाही. याचा अर्थ कोणाच्याच आयुष्यात देवानी काय वाईट घडवलेलं नाही. बरोबर ना? मग आत्तापर्यंत जे वाईट घडवलं ते कोणी घडवलं? हे आपलं आपणच घडवले. आपणच दरवेळी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. बरोबर आहे की नाही? बरं, धोंडा पाडून घ्यायला आपल्याला काय दारूच प्यायला लागते, चरस सोडायला लागतो, गांजा सोडायला लागतो असं अजिबात नाही. की अंगामध्ये उद्धटपणा असला तरी धोंडा पाडून घेतो. जीवनामध्ये आलेल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीजच्या वेळेला झोपा काढल्या म्हणजे दुर्लक्ष केलं त्याच्याकडे तरी मी आपला स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतो. एम आय करेक्ट? मग काय करायचं त्याला?
आता मला उघड्या डोळ्यांनी सावधपणे जगायला पाहिजे. मला जर सावधपणे जगायचं असेल तर माझ्यावर असलेल्या ईश्वरी कृपेची जाणीव ही मनोमन ठेवलीच पाहिजे. म्हणजेच आता माझ्या आयुष्यात काही वाईट घडणार नाही ह्याच्यावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. ऍट द सेम टाइम आत्तापर्यंत जे काय वाईट घडलं ते माझ्याचमुळे घडले असं आत्ताच तुम्ही सगळ्यांनी हात वर करून सांगितलं तर आता याच्या पुढेही तेच घडणार आहे. म्हणजे ती श्रद्धा जर का तुमची असेल तरच तुमचं जीवन कालच्यापेक्षा आज अधिक सुसह्य होणार आहे. आणि पैसे असू देत किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू देत, जे डोळ्याला दिसतं की नाही ते सगळं नाशवंत असतं. हे तर मान्य आहे की नाही? डोळ्याला दिसतं ते सगळं नाशवंत असतं. मग डोळ्याला दिसत नाही ते आत्ता काय आहे रे? काय आहे? आपलं भविष्य का नाही? आता उद्या काय घडणार आहे तुझ्या आयुष्यात? तू उद्या कोणत्या रंगाचा टी शर्ट घालणार आहे रे? नाही माहिती. इतक्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित नाहीत तर काय घडणार आहे कुठं माहितीये? मग ह्याचा अर्थ आता ते चांगलं घडणार आहे. कशावर? आजपर्यंत काही वाईट घडलेलं नाहीये. इतके राडे इतके तमाशे करून सुद्धा आपण देवगडला गेलो नाही म्हणजे देवाज्ञा झाली नाही. याचा अर्थ आता उद्या जगणार पण आहे आणि क्वालिटी लाईफ जगणार आहे. मग क्वालिटी लाईफ म्हणजे काय? क्वालिटी लाईफ म्हणजे भारी सेंट लावून बाजारात फिरणे याला क्वालिटी लाईफ म्हणत नसून चांगले विचार मनात ठेवून समाधानी जगणं याला क्वालिटी लाईफ म्हणतात असं मला एनी शिकवलं. मग चांगले विचार म्हणजे काय? तर चांगले विचार म्हणजे आसक्तीहीन विचार. अशा कुठं आसक्ती सांगतात काय माणसाच्या आयुष्यात? अरे जसं तुला एक दिवस खोटं न बोलता जगता येईल का? कोणाला येईल? त्यांनी हात वर करा. एक दिवस फक्त खोटं न बोलता जगायचं. कोणाकोणाला येईल? सगळे. तुला नाही काय येणार? मग कधी उद्या हात करायचा का वर? हा, एक दिवस नक्की जमतं. खोटं न बोलता एक दिवस सहज जमतं की. आता एक दिवस जमलं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी जमायला काय अडचण आहे असं वाटतं कोणाला? काही खरं सांगायचं तर काही कारण नाही. जर चोऱ्या केल्या नाहीत, लांड्या लबाड्या केल्या नाहीत, दारू प्यायलं नाही, गांजा ओढला नाही, फ्रॉड केला नाही, उसने पैसे घेतले नाही कोणाकडनं, तर खोटं बोलायची वेळ येत नाही. बरोबर बोलतोय का मंदार मी? मग ज्याला 2 दिवस जमतं खोटं न बोलणं त्याला तिसऱ्या दिवशी जमायलाच पाहिजे. बरोबर आहे? बरोबर बोलतोय का रे मी? मग 3चे 30 होऊ शकतात का? होऊ शकतात. 30चे 1 वर्ष होऊ शकतं का? होऊ शकतं. मग तशीच 25 पण होऊ शकतात. मला काय सांगायचंय, मी आत्ता इथं बसून सांगतोय तुम्हाला की मी खोटं बोललेलं नाहीये. मी एक दिवस फुली मारली खोटं बोलणं या विषयावर. पहिले 2 दिवस तोंडाला चिकटपट्टी लावल्यासारखं मला घरात बसायला लागलं.
हा का बोलत नाहीये, का बोलत नाहीये, का बोलत नाहीये. अरे मोहन बोलला की खोटच बोलला, अशीच परिस्थिती झाली होती माझी. इतका खोटा बोलायचो मी. पण जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यानंतर माझं खोटं बोलणं थांबलं. हा बोल. आत्ता आपण खोटं बोलण्याबद्दल बोलतोय, खरं बोलण्याबद्दल बोलत नाहीये. आत्ता खोटं न बोलण्याबद्दल बोलतोय मी, खरं सांगण्याबद्दल बोलत नाहीये मी. खरं सांगणं किंवा न सांगणं हा विषय वेगळा आहे. आता हे जसं खोटं बोलणं बंद होऊ शकतं, तसं वरीस पण एक 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 करून कमी होत जातात. म्हणजे खोटं न बोलणं इज द मास्टर की बिहाइंड आवर व्यसनमुक्ती. आणि व्यसनाने काय केलं तर व्यसनाने आपल्याला बेसावत केलं. व्यसन न केल्यामुळे काय झालं तर मी हळूहळू 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 सावधपणे जगायला लागलो. सावधपणे जगायला लागलो याचा अर्थ काय झालं, मी विचारपूर्वक व जाणीवपूर्वक करेक्ट दिशेने माझ्या आयुष्यातली पावलं टाकायला लागलो. फक्त पैसे मिळवणे इथंच पावलं टाकणे असं नसतं. घर आनंदी होण्यासाठी मला काय केलं पाहिजे याच्यावरती मी विचार केला. माझी बॉडी चांगली होण्यासाठी मी कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे याच्यावरती मी विचार केला व कृती केली. मग ती कृती केल्यानंतर माझे दंड मोठे झाले. नुसता व्यायाम करून झाले का नाही, त्यासाठी मला जेवणाच्या वेळा सांभाळायला लागल्या. मला ठराविक प्रकारचा आहार घ्यावा लागला. म्हणजे मला काय सांगायचंय, व्यसनाच्या काळात माझ्या शारीरिक गोष्टींकडे बेसावत राहिल्यामुळे दुर्लक्ष झालं होतं. आता मी व्यसन करत नाहीये, तर आता मला माझ्या शरीरावर काम केलं पाहिजे. म्हणजे माझ्या खाण्यावर काम केलं पाहिजे, माझ्या व्यायामावर काम केलं पाहिजे. मी ठराविक वेळ काम केलं पाहिजे, ठराविक वेळ विश्रांती घेतली पाहिजे. बरोबर आहे का? का झोपला की एकदम 12 तासांनी उठायचा, काय उपयोग आहे? पोट सुटणार बेटे तुझं 12 तासांनी उठला तर. म्हणजे स्वतःवर काम केलं पाहिजे. हे कधी जमतं? हे मी व्यसनमुक्त राहिल्यावर जमतं. बघा लॉजिकल. मी व्यसनमुक्त कधी राहणार? मी जेव्हा चिंतामुक्त जगणार. बरोबर आहे? मी चिंतामुक्त कधी जगणार? जेव्हा माझी कुठंतरी श्रद्धा असेल तेव्हा. माझी कुठंतरी श्रद्धा कधी बसणार? माझा इतिहास तपासल्यावर. माझा इतिहास तपासतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, एवढी मस्ती करून सुद्धा देवानी मला, म्हणजे त्या हायर पॉवरनी, मी त्या देवाचं नाव घेत नाहीये, मला धडधाकट ठेवले. अजून एकदा चांगलं म्हणजे नीट वागण्याचा चान्स दिलेला आहे. मग आता घ्यायचा, मग आता नको बाबा. मग त्याची सुरुवात काय करायची? म्हणजे मी केली तर खोटं बोलण्यावर खुली. खोटं बोलणं ही गोष्ट वरीजना खतपाणी घालणारी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो मी, एक खोटं बोलण्यासाठी दुसरं खोटं बोलावंच लागतं. बरोबर आहे गो? फुली मारणं बेटे. आणि किती दिवस? एक दिवस. एक दिवस फुली मारायची फक्त, आजचा दिवस. टार्गेट काय आयुष्याचं? आता मला शांत चित्ताने जगायचंय. शांत चित्ताने जगू शकणार आहे का मी? तो हो. कशावरनं? इतर दिसतायत ना मला.
शांत चित्तानी जगणारी माणसं डोळ्याला दिसली तरच मी विश्वास ठेवू शकतो की नाही. मटक्याच्या धंद्यावर गेल्यावर मला काय दिसणार? मटका खेळणारे दिसणार किंवा रायटर लोक दिसणार, पैसे घालवलेले दिसणार किंवा मिळवलेले पैसे थोडे या खिशात, थोडे त्या खिशात, थोडे वरच्या खिशात असे करणारेच लोक दिसणार. एक उदाहरण सांगतोय. दारूच्या धंद्यावर केल्यावर काय दिसणार मला? वरीड माणसं दिसणार, चिंतित माणसं दिसणार. बरोबर बोलतोय का रे मी? दारूच्या गुत्त्यावर गेल्यावर आनंदी माणसं कोणी कोणी बघितली आहेत? हा, काय सांगताय राव? मग ते चिअर्स बिअर्स करतात ते काय खोटं का? म्हणजे ते सगळं खोटं असतं. म्हणजे खोट्या माणसांच्यात वावरलं की माझी दिशाभूल होते, असं आत्ता आपलं बोलणं चाललंय. बरोबर ना का नाही? मग आता खऱ्या माणसांच्यात वावरायला पाहिजे. मग खरी माणसं कुठं सापडतात आपल्याला? खरी माणसं कुठं सापडतात? जे खोटं बोलत नाहीत ते. आता मला त्यांच्यात जर का सामील व्हायचं असेल तर अगोदर मला खोटं बोलणं माझं बंद केलं पाहिजे. दॅट इज व्हॉट आय डिड. अहो, जीवन बदलून गेलं. असं काय करताय? जीवन बदलून गेलं. कॉलेजमध्ये असताना माझ्या आई वडिलांची खायला प्यायला घालण्याची व्यवस्थित ऐपत होती, पण कपडा लत्ता करण्याची ऐपत नव्हती मला. कारण त्यांनी एवढा मोठा बंगला बांधला होता आणि 1/3 पेन्शन विकली होती रत्नदीप. मग 2/3 पेन्शन मध्ये फक्त आमटी भातच खाता येत होता 4 मुलांना घेऊन. मग मोठ्या भावाचे जुने झालेल्या पॅन्टीन शर्ट घालून मी कॉलेजमध्ये गेलो. तेव्हा नाही लाज वाटली, कारण आपण तेव्हा उघड्या डोळ्यांनी बघत होतो. बरोबर बोलते को? आपण चांगली मुलं आहोत. आपण तेव्हा आईबापांच्या कडे हट्ट नाही केला, म्हणजे मी तरी नाही केला. कारण तेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या अस्तित्वाची जाणीव होती. व्यसनाने काय केलं? सगळीकडे दुसरीकडे दुर्लक्ष करायला शिकवलं. बायको रडतीये का? पोरं रडतायत का? आईबाप रडतायत का? बहीण भावंड वरीड आहेत का? त्यांचं ते बघतील, मरत आहे तिकडे. मग आता काय करायचं? आता चांगले दिवस यायला पाहिजे असतील तर पहिलं म्हणजे खोटं बोलणं बंद करायचं. दुसरं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहायचं. तिसरं म्हणजे स्वतःच्या दिवसाचं नियोजन करायचं. मला 4 गोष्टींवर काम करायचे: आर्थिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक. बरोबर आहे? मग कसं करणार? वेळेवर जेवण करून, वेळेवर चांगलं चुंगलं खाऊन, लिमिटेड खाऊन, वेळेवर झोपून, वेळेवर उठून, वेळेवर व्यायाम करून तब्येत सुधारते. नाही सुधारते ना? आता विचार बदलण्यासाठी काय केलं पाहिजे मी? तर ज्यांचे ऑलरेडी चांगले विचार आहेत, नाही पण मला तिथं कंटाळा येतो. अरे सुरुवातीला येणारच तुला कंटाळा. सुरुवातीला तुला तिथं कंटाळा येणारच, कारण तू चिखलाच्या पाण्यातनं उठून आत्ता स्वच्छ पाण्यात पोहायला लागलाय. सवयच नाही ना कधी अंगाला साबण लावायची. सवय असती तर मी लावला असता, पण मी का लावायचो नाही साबण अंगाला? परत डबक्यातच जायचंय मला. मग कशाला बघतोय मी? आता तसं नाही करायचं.
मग आता काय करायचं? तर आता संगत बदलायची. संगत बदलली की विचार बदलतात, विचार बदलले की कृती बदलते, कृती बदलली की जीवन बदलतं. मग आज मी आनंदी आहे का? तर मी तुम्हाला सांगतो, आज मी आनंदी पण आहे आणि समाधानी पण आहे. का? देवानी मला माझ्या अपेक्षेपेक्षा कमी आणि लायकीपेक्षा जास्त दिल्याची जाणीव आहे मला. मी परत तेच वाक्य बोलतो आहे आनंदराव. त्या हायर पॉवरनी मला माझ्या अपेक्षेपेक्षा कमी आणि लायकीपेक्षा जास्त दिलेलं आहे सारं काही. म्हणून मी आनंदी पण आहे आणि समाधानी पण आहे. मला 3 बायका पाहिजे होत्या. देवाने दिल्या का? नाही दिल्या. का नाही दिल्या? मला पाहिजे होत्या ना. मग का नाही दिल्या? तुला एक सांभाळता येत नाही भाड्या. 3 दिल्या तर काय नाटक होईल तुझं, म्हणून नाही दिल्या. मला 300 कोटी रुपये पाहिजे होते माझ्या अकाउंटमध्ये. दिले का मला देवानी? नाही दिले. का नाही दिले? त्याला माहिती आहे किती रुपयाची ऊब याला दिली की याला दात येतात. हे वाक्य माझ्या वेळोवेळी कानावर पडलं पाहिजे. परमेश्वराने माझ्या लायकीपेक्षा जास्त आणि अपेक्षेपेक्षा कमी प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. मला माझ्या नावचे अजून पुण्यामध्ये प्रत्येक पेठेमध्ये एक तरी फ्लॅट पाहिजे होता. दिला का परमेश्वरांनी? नाही दिला. का नाही दिला? दात येतील मला, त्यांना माहिती आहे. त्या हायर पॉवरला माहिती आहे माझे पाय जमिनीवर कसे ठेवायचे. दॅट इज हिज प्रॉब्लेम. असं का म्हणतो मी? त्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे मला. कशावरनं जाणीव आहे? जगला ना बेटे तू. मी जगलो तसं तुम्ही जगलात की. त्या रत्नदीपला तर किती वेळा उचलायला पाहिजे होतं यापूर्वी परमेश्वरांनी. 40 वेळा तर नक्की उचलायला पाहिजे होतं तुला. इतके खतरनाक ऍक्सिडेंट झाले. का नाही उचललं? अजून हात जगावा. तुझा अपमान नाही करते मी. तू जवळचा माणूस आहे म्हणून मी आपलं तुझं नाव घेतलं. अजून ह्याला संधी द्या. अजून ह्याच्यामध्ये अजून 4 लोकांचं भलं करण्याची क्षमता आहे असं त्याला वाटतंय. आता हा काय करणार असं ह्याच्या मनात येईल. अरे जे आपल्याकडं आहे ते द्यायचं दुसऱ्याला, म्हणजे त्याचं भलं होतं. मी आत्ता इथं कशाला आलोय? माझ्या आयुष्याचं भलं झालंय, तुमच्याही आयुष्याचं भलं होणारच आहे. त्यासाठी तुम्ही वेगळं काही वागायचं नाहीये. खोटं बोलणे या विषयावर खुदी मारायची आहे. व्यसनमुक्त मित्रांच्या डे टू डे लाईफ मध्ये जगायचे. मी जगतो. मला व्यसन नाही ना करायचं. मग मला व्यसनमुक्त लाईफ जगायचं असेल तर मला व्यसनमुक्त मित्रांच्यात जगलं पाहिजे. मला श्रीमंत व्हायचंय ना. हो ना राव, खरंच मला श्रीमंत व्हायचंय. उठ आणि श्रीमंत लोकांच्यात वावरायला लाग. त्यांनी काय होणार रे? थिंक बिग, टॉक बिग
अँड बी बिग. तू जेवढं मोठं स्वप्न बघशील तेवढं शेअर कर दुसऱ्याशी आणि बी बिग. इतर श्रीमंत लोकांच्यात वावरायला लागला तू श्रीमंत होणार, पण त्यासाठी तू आधी व्यसनमुक्त असणं. बघा तुम्ही कितीही जेवढे कोणी श्रीमंत लोक तुमच्या डोळ्यासमोर आत्ता आहेत, म्हणजे गुत्त्यात भेटलेले नाही म्हणते मी, मोठमोठे बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट, ते प्यायले तर एखादा पेक पितात किंवा मोस्टली ते खरं सांगायचं तर पितच नाहीत, कारण ते स्वतःपेक्षा अधिक आपल्या फॅमिलीवरती प्रेम करत असतात. तू केलं का रे आपल्या फॅमिलीवरती प्रेम? केलं का? हो का नाही? कसं काय केलं? वाढल्यानंतर कमी झालं. नाही नाही नाही, तू बोलतोय चांगलं बोलतोय, उत्तम आहे बोलतोय. आपण आपल्या मनावरती आपण प्रेम करतो, आपल्या फॅमिलीवरती करत नाही याच्यातला भाग नाहीये. आपल्याला व्यक्त करता येत नाही. का व्यक्त करता येत नाही रे? परत मी तुझी गोष्ट बोलणार तुमच्याशी. आपण बेसावध राहिलो होतो. आपण बेसावध का राहिलो रे? आपण व्यसन केलं म्हणून. बरोबर? व्यसनाची सुरुवात कुठनं झाली रे? ते उगाच ते लहानपणी मी एकदा बिअर प्यायलं वगैरे असलं बोल नका. व्यसनाची सुरुवात खोटं बोलण्यातनं झालेली आहे. पहिल्यांदा बेट्या तू खोटं बोलायला शिकला, मग सराईतपणे खोटं बोलायला लागला, आणि मग तुला वाटलं आपण कसंही वागलं तरी ते खपून जातंय. मग ह्याला टांगला, त्याला टांगला, त्याला कोल्ला, याचं सुरू झालं. मुळावर घाव घालायचा. वृक्ष कितीही मोठा असला तरी तो वृक्ष जर का आपल्याला समूळ नष्ट करायचा असेल तर फांद्या तोडून, पानं तोडून होत नाही. डायरेक्ट मुळावर घाव घालायचा. 1 घाव, 2 घाव, 3 घाव, 4 घाव, कुठं तरी ती मुळं तुटतातच. आणि ती मुळं तुटली की त्या वृक्षाला मिळणारा अन्न व पाणी बंद होतं. बघा मी काय बोलतोय. तो भले वृक्ष उभा राहील पण त्याच्यात जीव नसणार आहे. बरोबर आहे? मग मुळात काय आहे तर खोटं बोलणं. खोटं बोलणं बंद केलं ना तू. हा, पण माझी बायको माझ्याशी असं वागते ना. अरे ती पीत नाही, तू कशाला जातो प्यायला बेटे? बायको वागते काय खोटं बोलण्याचं कारण आहे का? नाही, पण ती खोटं बोलते ना. अरे पण तुला ओळखता येतं की नाही ती खोटं बोलते? असं कुठलंच कारण. जो सरळ वागतोय ना आयुष्यात त्याला खोटं बोलण्याची वेळ येत नाही, तुम्हाला सांगतो मी. आणि मग शेवट त्याचा असा आहे की आता आपल्याला परमेश्वरांनी चांगली संधी दिलेली आहे. चांगली संधी म्हणजे आयुष्यात परत एकदा उभं राहायची. त्यासाठी जसं आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात काही वाईट झालं नाही याच्याकडे बघून ती हायर पॉवर आपल्या बरोबर आहे याची जाणीव झाली का? झाली का रे अशोकराव? झाली? तुम्हाला झाली का? नाही का? हो का नाही? आता कर, आता कर, आत्ता कर. आता इतके दिवस चांगलं चाललंय की नाही तुझं? हा, याचा अर्थ हायर पॉवर आहे की नाही? आहे. संपला विषय. बोला, कोणाला वाटतं हायर पॉवर आपल्या बरोबर नाहीये? प्लीज सांगा मला, कोणाला वाटतं? आय विल प्रूव्ह इट.
आईला कोणाचाच हात वर नाही आला. म्हणजे सगळ्यांनाच पटलं की हायर पॉवर आपल्याबरोबर आहे. आता शेवटचा विषय मुद्दा असा आहे की मी हायर पॉवर बरोबर असतो का? मी खोटं बोलतो तेव्हा ते हायर पॉवरचं लक्ष असतं का? तर हो असतं, कारण ती आपल्या बरोबर आहे. मी देशी दारूच्या धंद्यावर जातो, इंग्लिश दारूच्या धंद्यावर जातो, क्वार्टर आणायला जातो, बापाच्या तिजोरीतले पैसे चोरतो, तेव्हा तो देव बघत असतो का? तर खरं सांगायचं तर बघत असतो. पण आपण लय सराईत असल्यामुळे आपण त्याच्याकडे पण दुर्लक्ष करतो. मग तो म्हणतो जाऊ दे ना, मरू दे, याला जरूर नाही तर आता मी ह्याच्याबरोबर कशाला राहू. तुमचं नाव काय? अजय. अजयराव, तुम्ही एखाद्या तुमच्या लहानपणच्या मित्राला मदत करायला गेलात आणि त्यांनी तुला हाड केलं, तर परत जाशील का त्याला मदत करायला? का नाही जाणार रे? त्यांनी झिडकारलं. परमेश्वर तेच करतो आपल्याला. आपण त्याला झिडकारलं तर तो लगेच रस्त्यावर आणतो आपल्याला. असा माझा अनुभव आहे. मग त्याच्यावर उपाय काय? तर त्या हायर पॉवरची जाणीव ठेवणे. हायर पॉवरची जाणीव ठेवणे म्हणजे काय? तर मी माझं वागणं बोलणं याच्यावर कोणाचं तरी लक्ष आहे ह्याचं भान ठेवणं. बरोबर आहे का? आता मी एकटा नाही, माझ्या पाठीशी माझा बाप उभा आहे. ते सांगतात ना, स्वामी समर्थ नाही का म्हणत, भिवू नको, काय म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ना. हे खरं आहे का रे? स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे म्हणतात. हे खरं आहे का? कशा अर्थाने खरं आहे? मला समजलेला त्याचा अर्थ असा आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अर्थ नीट चाल बेटे, मी बघतोय, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अर्थ आता तू नीट वाग, नाहीतर मी कळलं लोकांना. नाव चॉईस इज युअर्स. ह्याच्याहून परमेश्वराच्या अस्तित्वाचा दाखला मी काय देऊ तुम्हाला? म्हणजे आज आपण आता बोललो परमेश्वर म्हणजे हायर पॉवर आहे. त्याला नावं तुम्ही काही द्या, त्याचं अस्तित्व आहे. त्याने आतापर्यंत तुमच्यातल्या कोणाचंही वाईट केलेलं नाही, माझंही वाईट केलं नाही. बरोबर? मग आता काय किड आहे आपल्याला? त्याच्यापेक्षा मोठा आहे का रे तू? कोणाला वाटतं आपण त्याच्यापेक्षा मोठा आहे? तर कोणालाच नाही वाटत. असं हात वर नाही केला म्हणजे नाही वाटत कोणाला. मग चल ना नीट, त्याच्या आधाराने जग ना, ठेव ना श्रद्धा. म्हणून मी सुरुवात करताना जे सांगितलं ना, 2500 लोक मी बघितलेले आहेत या 25 वर्षात की ज्यांचं आयुष्य पूर्णपणे चांगलं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर का वागता बोलताना परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजेच श्रद्धापूर्वक वागणे हे ठेवलं तर तुमचं जीवन हे आजच्यापेक्षा उद्या अधिक चांगले होत जातेच. ठीक आहे, 7:40 झालेले आहेत. मी या ठिकाणी थांबतो. मी आज जे काय बोललो त्याच्याबद्दल कोणालाही काहीही प्रश्न असतील तर कृपया विचारा.